गारगार एकदम नो बर्फ काहीच नाही त्याच्यात, पण एकदम ओरिजिनल उसाचा घेऊन मजा आली, बरं वाटलं जरा. हे दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांची सोय केली जाईल, कुठलीही अडचण येणार नाही. रामकृष्ण आणि माऊली. आता वडगावला आम्ही आलेलो आहे. वडगावला आम्ही दरवर्षी इथे असतो भेगडे लॉजमध्ये. तर तुम्हाला आता ते दाखवतो. तर काय काळजी करायची गरज नाही. इथे आपलं चांगलं जेवण होईल, जेवणाची उत्तम सोय, आणि जेवण झाल्यावर आपलं डायरेक्ट देहूला, आणि देहूला पण आपलं व्यवस्थित असतं, राहण्याची सोय उत्तम सोय असते, कशाची तिथे कमतरता नसते. ते व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवूच. आपल्या सोबत आहे वृंदावन दादा. तर काही काळजी करायची गरज नाही, फुल गायडन आपल्याला करतील वृंदावन दादा. बघायला गेलं तर हा भेगडे लॉन्च खरंच खूप मोठा आहे आणि इथे आपल्याला सर्व सोयी आहेत. म्हणजे जसं की आपल्याला आंघोळ करायला बाथरूम वगैरे आहेत आणि सर्व टॉयलेट सर्व जागा आहेत आणि खरंच खूप साफ आणि सुंदर हा लॉन्च आहे. तर आपल्याला इथे राहायची मजा घेता येईल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. बघू शकता हा आपला वडगावला भेगडे लॉन्च हा जेवणाचा आपला असेल. इथे मतलब बाथरूम बिथरूमची पण चांगली सुविधा आहे, आंघोळ बिंघोळ करायला कसलंही टेन्शन नाही आहे. जेव्हा जेव्हा मी वारी केली इथेच जेवायला आलेलो आहे, म्हणजे बुकिंग इथेच असते आपले वर्सवा गावाची. तर आता बघू शकता हा इथे आपली वस्ती सॉरी इथे आपलं जेवणाची सोय, म्हणजे जेवणाला रेस्ट आपला बुकिंग केलेला आहे. तर आता पुढे जाऊया आपण देहूला. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. चला रामकृष्ण हरी माऊली. आता आम्ही आलेलो आहे देहूला. आपली वस्ती असेल, बघू शकता इथे. इथे वस्ती आहे आपली. या हे जेवी तो रामकृष्ण हरी माऊली. इथे भजनाचा प्रोग्राम चालू असल्यामुळे काही व्हिडिओ दाखवता आला नाही आहे, पण हा रेग्युलर तोच हॉल आहे तो दरवर्षी आपला देहूला स्टेला असतो. अननस आणि उसाचा रस आता आम्ही प्यायला आलेला थांबलेलो आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जन्मभूमीत आता आम्ही पित आहे उसाचा रस. थोडासा पिऊया, थोडासा चिल्ड होऊया, कारण की प्रवास अजून भरपूर आहे. भरपूर आपल्याला मुक्कामावर आपलं लेटर देऊन बुकिंग करायचे आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कसं आहे मजा आली प्यायला. देऊला येणार ना तर बया या काकांच्या इकडे या. वस्ती असते इथे आणि इथे दुकान आहे, तुम्ही येऊ शकता. मस्तपैकी अद्रक, लिंबू, अननस मारून ते जरा सुंदर असा उसा गारगार एकदम नो बर्फ काहीच नाही त्याच्यात, पण एकदम ओरिजिनल उसाचा घेऊन मजा आली, बरं वाटलं जरा. जरा काकाने देहूगाव संत तुकाराम महाराज मंदिरासमोर देहूगाव. हॉटेल इंद्रायणी अंगल. राम
रामकृष्ण माऊली. आता हे आहे आपलं जेवणाचं ठिकाण, फ्रूटवाला. इथे नडावले बघू शकता. इथे आपण इथे रेस्ट करू शकतो. इथे दुपारी जेवण वगैरे झालं की इथे रेस्टला भरपूर जागा आहे. आणि तिथे गाड्यांच्या मागे वॉशरूम आहे सुंदर असं. इथे हवेवर आपण इथे जेवू शकता. जेवायला वगैरे इथे भरपूर जागा आहे बघू शकता. आणि हवा बिवा एकदम चांगली आहे. पंख्याची सुद्धा गरज नाही आहे. मस्त आहे. जेवणाची उत्तम सोय इथे होईल आपली. म्हणजे जेवण आपलंच असेल पण रिलॅक्सिंग सोय आपली होईल. तर रामकृष्ण हरी. आता पुढचा प्रवास पण तुम्हाला दाखवू. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल रूट काढायचा तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला आळंदीला तर जेवणाचं ठिकाण झालं. आता मुक्कामावर जाऊया, ते म्हणजे दिघीला बुकिंग करायला. आता दिघीला भेटूया आपण. गाडीत बसूया आता. महेश दादा. रसपास. रामकृष्णारी माऊली. आता आम्ही आलेलो आहे जिंतीला. इथे आपलं मुक्काम असेल. झोपायची वेळ म्हणजे बघू शकता तुम्ही. चला रामकृष्ण हरी माऊली. आता आहे आपलं जेवणाचं ठिकाण पुढचं हडपसर. म्हणजे बुकिंग करायचं. तिथे आम्ही जेवणार नाही आहे. भूक तर लागलेलं आहे. जेवणाचा मुहूर्त तर झालेला आहे. चालू आहे कुरकुरे. कुरकुरे. आता मिलन दादा बोलेल तेव्हाच जेवण. जेजुरी. रामकृष्णारी माऊली. आता आलेलो आहे बघू शकता काळे लॉन्च. आता हडपसरचं एक मंगल कार्यालय होतं. तिथे आम्ही जरा वरून गेलेलो. लेप मारायचा होता आम्हाला. तर ते आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवता आलं नाही. आता आपलं मुक्काम इथे असेल काळे लॉन्जला. आणि ते हडपसरचं आहे तिथे आपण लेटर टाकू. 2 वर्ष वारीला तिथेच होतो मी. तेच आपलं आहे. तर तुम्ही बघून घ्या ते. पाहिजे तर व्हिडिओ पाठचे बघा, तुम्हाला समजेल. आणि आता काळे लॉन्ज आहे आपलं मुक्काम इथे. हे आहे वॉशरूम. रामकृष्णारी माऊली. जेवण वगैरे झालेलं आहे. व्हिडिओ काढायला भेटला नाही कारण की मोबाईलच बंद व्हायला आलेला. इथे हॉटेलमध्ये चार्जिंगला लावलेलं. काय बोलता माऊली? आता माऊली बघा लेटर लिहून चालू आहे. आता भेटूया आपण आपल्या कुलदेवता खंडोबाच्या नगरी. ते म्हणजे क्षेत्र जेजुरी. टेलको अरे पटा हाय माऊलीचा. हरा हरा दोरीला. मोठा आहे तिथे. रामकृष्णारी माऊली. आता जेजुरीची सुद्धा मुक्कामाची सोय झालेली आहे. ती म्हणजे पेशवे लॉज. आपला माऊली मिलिंददादा बिच्चू यांच्या हस्ते. आम्ही आता रोहन पेशवे यांच्याकडे आम्ही मुक्कामला बुकिंग केलेलं आहे. आम्हाला भेटला ना आज, पण त्याने आम्हाला आमचं लेटर ठेवून जायला. मुक्काम तर पक्काच आहे आमचा इथे. तुम्हाला मुक्काम भेटणारच. त्यांचे आम्ही आभार मानतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी वेसावकर यूट्यूब चॅनलवर पार्ट 2.
2 पार्टमध्ये व्हिडिओ बनवायला लागतील, कारण की व्हिडिओ भरपूर मोठे होतील. आता हा जेजुरीचा आमचा हॉल आहे, सुंदर असा हॉल आहे, एकदम हायवेला पेशवे रोड टचच हॉल आहे. आता जेजुरीपर्यंत आमची संपूर्णपणे व्यवस्था झालेली आहे. आता मेन आहे जेजुरी नंतर, आणि शेवटी म्हणजे पंढरपूरची बुकिंग भेटली म्हणजे आम्ही जिंकलो. रामकृष्ण हरी. चला रामकृष्ण हरी माऊली, चला जेजुरीवरून आता आम्ही निघत आहे. पुढचा प्रवास माऊली आपले वृंदावन दादा सांगतील. पुढे आता कुठे आपलं? आता आपण जाणार आहे जिंती मार्गे, जिंतीला जाणार आहे, राजोडी मार्गे. चला चोपडस, वाकी, चोपडस ते करून आपण जिंतीला जाणार आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आता आपण जेजुरी टू बघू जिंती जिंतीला हाच आपला प्रवास आहे. थोडासा सर्व प्रवासात आपला जरा बायवॉक जास्त आहे ह्याच प्रवासामध्ये. आता बघू शकता माऊली इथे बुकिंग होत आहे जिंतीला आपली व्यवस्थित. आणि आम्ही बघू शकता आम्हाला माऊलीनी म्हणजे आम्ही दरवर्षीप्रमाणे येतो, आणि तसंच या माऊलीनी आम्हाला राहण्यासाठी आम्हाला आता जागा उपलब्ध करून दिलेल्या आहे. खरखर आम्ही डोंगरीकर वारकरी मंडळीतर्फे या माऊलींचे हार्दिक आभार मानतो. रामकृष्ण हरी माऊली. पांडुरंगाचा परत म्हणजे माऊली आपली असेल ते म्हणजे माऊली 2 शब्द आपल्याला बोलतील. धन्यवाद. हे दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांची सोय केली जाईल, कुठलीही अडचण येणार नाही. रामकृष्ण हरी. बघू शकता हे आमचे काका माऊली, हीच आमची विठुमाई आहे. दरवर्षी आम्हाला सहकार्य करतात आणि उत्तम अशी सोय करतात, कशाचीही कमतरता करायला देत नाही. रामकृष्ण हरी. चला रामकृष्ण हरी. चला जिंतीची सुद्धा मुक्कामाची सोय झालेली आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढे आपल्याला वृंदावन माऊली आता पुढचा प्रवास आपल्याला दाखवतील. तू पाठी बसते मग. चला रामकृष्ण हरी माऊली. आता पाठी आमची बोलणं झालेली आहे, म्हणजे आपली बरडची पण राहण्याची सोय झालेली आहे. इथे रात्र आहे म्हणून व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही, पण जेवढं पण दिसेल मी दाखवायचा प्रयत्न करतो. बरोबर ना माऊली? रामकृष्ण हरी. हे बघा, हे आहे आपली इथे असेल वस्ती. हे बघा, एवढं दिसत नाही आहे पण मस्त हॉल आहे, मोठा लांबलचक हॉल आहे. यात दिसणार नाही एवढं. कसला अंधार, कसली माती. हा तेव्हा माऊली आता माल शिरसची वस्ती. 10:30 वाजलेले आहे. रामकृष्ण हरी माऊली. आता मस्तपैकी जेवण घेऊया. आता क्षेत्र पंढरपूरला विश्राम करू आणि उद्या दर्शनाला जाऊ. 2 मुक्कामाचं आपलं पेंडिंग राहिलेलं आहे, कारण की रात्र झालेली आहे, म्हणजे तिथे ताळेबंद झालेलं आहे, सर्व झोपलेले आहे. उद्या सकाळी बघू, येताना ते पण फायनल करू, म्हणजे आपलं संपूर्ण फायनल होऊन जाईल. कारण की येणाऱ्या 2026ला डोंगरी गल्ली साई भक्त म्हणजे डोंगरी गल्ली वारकरी मंडळ जाणार आहे श्री क्षेत्र पंढरपूर, वर्सोवा ते पंढरपूर. तर तुम्ही नक्की या. ज्याला कुणाला पण वारीला यायचं आहे वर्सोवामध्ये, तुम्ही नक्की या. वर्सोवामध्ये कुठल्याही वारीमध्ये तुम्ही या, तुम्हाला आनंद नक्की जाणवेल. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी माऊली 12 वाजलेले आहे. आता पोचलेलो आहे आपण रुक्मिणी निवासकडे. रूम बुक करूया, थोडासा आता रेस्ट करूया कारण की भरपूर थकलेलो आहे. 2:30 वाजता उठून हा प्रवास आपला चालू आहे. रामकृष्ण हरी.